की आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. गोलंदाज अमित कडव आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या मार्कवर. तर 4 षटके 20 मिनिटांमध्ये झालीच पाहिजे, याची नोंद देखील आपण घ्या. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज सज्ज होते. ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ च्या दिशेने फिल्डर थोडासा फंबल झाला, परंतु तत्पूर्वी एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम किडुकपाडा या टीमचं गोलंदाज अमित कडव आपल्याला पाहायला मिळतात. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झाले किडुकपाडा या टीमचं. एक मोठा स्कोर उभा राहायचा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किडुकपाडा 40+ या टीमला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा देतो. यस, इट इज अ वाईट बॉल. आणि नुकतीच आपण 40+ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देखील खेळाडू दादा भोईर यांना मिळाला होता. 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर होतात. 1 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अमित कडव यांनी. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल. अशोक शेठ भोईर आणि संतोष शेठ भोईर या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय, जे पडगे संघाचे पुरस्कर्ते आहेत. अशोक शेठ भोईर आणि संतोष शेठ भोईर, की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई यांच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय. वेलकम, आपलं देखील सरचे स्वागत. गोलंदाज सज्ज होईल. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल दबाव वाढवेल, कारण एक मोठं लक्ष सेट करायचं आहे पहिल्या सत्रामध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अमित कडव यांना, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळले. टीम टेंबोडी 40+. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. काय टायमिंग होतं, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. आणि दादा भोईर यांचा हा फेवरेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. संघ त्यांच्या विरोधात किडुकपाडा संघ आणि दादा भोईर. मित्रांनो, बॅकफूट पंच स्पेशालिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं, बॅकफूटवरती वेट करतो आणि एक चपराक लगावतो चेंडूवरती. परंतु टेंबोडे संघ यष्टीरक्षक आपण पाहतोय सूर्यकांत मस्कर यांना एक काळ ज्यांनी गाजवलं. खऱ्या अर्थानं काय खेळाडूंची ओळख असते ॲज अ फलंदाज, काय खेळाडूंची ओळख असते गोलंदाज, परंतु आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये एक जबरदस्त यष्टीरक्षक म्हणून ज्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली होती, असे सूर्यकांत मस्कर आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. आणि दादा भोईर यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. बॉल साईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. 1 बाउंस इनटू द फेन्स. चौकार. फिरकावून दिला थेट डीप मिड विकेटच्या दिशेने हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 11 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल एक चांगली सुरुवात करण्याचा निर्धार घेतलाय दादा भोईर यांच्या माध्यमातून, कारण एक मोठं लक्ष सेट करायचं. त्यासाठी संयमाबरोबरच आक्रमण देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहे. ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. हा चौकार
एका षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर सुरुवातीला पहिला बॉल पेस केला होता उमेश भोईर यांनी, एक सिंगल त्यांनी कंप्लीट केली. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आले ज्यांनी खऱ्या अर्थाने टीम केडुकपाडा 40+ या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं, दादा भोईर. आणि त्यांनी मात्र 5 बॉलमध्ये 12 रनचं प्रात्यक्षिक साकारून एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला टीम केडुकपाडा 40+ या टीमला. गोलंदाजीच्या मार्कवर शंकुनाथ गडगे आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. शंकुनाथ गडगे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत, उमेश भोईर. समोरच्या दिशेने फटका केलाय, डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते. 1 रनच्या साह्याने 16 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स आतापर्यंत झालेत. तर नुकतेच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आदरणीय कुणाल भाई, त्याचबरोबर आदरणीय अविनाशजी उलवेकर साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय. वेलकम. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या माध्यमातून सरचे स्वागत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न सफल आपल्याला पाहायला मिळालाय. जसा टप्पा पडला थोडेसे बाहेर झाले परंतु प्रयत्न फसल्यानंतर स्वतःवर थोडेसे नाखुश आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा, त्यांचा फेवरेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. काही टायमिंग होतं शेवटच्या क्षणापर्यंत, कल्पकता भरलेला हा स्ट्रोक. चेंडू चाललाय 4 रनसाठी, आणखीन एक धमाका. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 20 धावा 7 बॉलमध्ये 16 रनवर खेळतात दादा भोईर. दैदिप्यमान कामगिरी आतापर्यंत त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन आपण पाहतोय उलवेकर साहेब. शंकुनाथ गडगे कुठेतरी थोडेसे महागडे ठरलेत. 3 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्यात राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु या क्षणाला थोडंसं टायमिंग चुकलं आणि फक्त एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने 21 रन, 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला तरार या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. रुपेशजी पाटील साहेब जे माजी सरपंच होते या गावचे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. आपण पाहिलं ना यावर्षी खिडूकपाडा संघ, मग 40+ संघ असू द्या किंवा यंग टॅलेंट यंग ब्रिगेड, यावर्षी मी म्हणेल खिडूकपाडा संघासाठी क्रिकेट खूप लाभदायी ठरला आहे. कारण की ज्या ज्या मैदानाच्या आतमध्ये वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ जाऊ द्या, बक्षीस घेतल्याशिवाय संघ आला नाहीये. यावर्षी 2 बाईक्स त्या गावामध्ये आल्यात आणि 40+ संघ यांची तर कहाणीच वेगळी आहे.
जोपर्यंत ही जोडी मैदानावरती असेल ना, उमेश भोईर आणि दादा भोईर, तोपर्यंत या स्पर्धेतली एक मोठी धावसंख्या होणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाही. कारण की रेग्युलर क्रिकेट खेळतात. खरं अर्थानं आपण पाहिलं तर खिडूकपाड्याला बिलॉंग करतात. कळंबोली इंटर कॉलनीमध्ये ते चांगला क्रिकेट खेळतात. उमेश भोईर असेल सातत्याने चांगली बॅटिंग, दादा भोईर ऑलराऊंडर परफॉर्मन्स, आणि यावेळेस आपण पाहिलं तर शफल अक्रॉस लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु खराब क्षेत्ररक्षण. असं वाटलं तो चेंडू अडवला गेलाय, परंतु शेवटच्या क्षणाला मिसफिल्ड होती. तिसऱ्या धावेची संधी आणि दादा भोईर फिटनेस लेव्हल पहा मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर एक धिप्पाड शरीर बांधायचा खेळाडू आहे, एक उंच पुरा खेळाडू आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव देखील वेगाने मात्र तो पूर्ण करताना आपण नक्कीच पाहतोय. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत जर खऱ्या अर्थाने खेळायचं असेल ना, तर फिटनेस तुमची इम्पॉर्टंट आहे, आणि 40+ क्रिकेटचं देखील ब्रीद आहे. 30 रनची आतापर्यंत पार्टनरशिप. ओव्हर 2 षटकं समाप्त झाले, 30 धावा धावफलकावरती आहेत. चला चहा आणायचा आहे. तीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीच्या मार्कवर रमाकांत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आठ बॉल आतापर्यंत बेस केले, 17 रनवर खेळतात दादा भोईर, आणि 4 बॉलमध्ये 11 रनवर खेळतात उमेश भोईर. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आतापर्यंत टीम खिडूकपाडा 40+ या टीमसाठी. साई स्पोर्ट्स खिडूकपाडा हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टेंबोडे संघ. फॉर द विकेट. पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. यस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. व्हाईट बॉलचा इशारा. 31 रन आतापर्यंत होतात. स्पर्धेची दुसरी रात्र. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, आणि एक चांगला झेल पकडलाय अमित कडव यांनी. शेवटच्या क्षणापर्यंत बॉडी बॅलन्स चांगला आपल्याला पाहायला मिळाला. नियंत्रण चांगलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतला. गलीच्या दिशेने ते तैनात होते, आणि चांगला प्रयत्न, आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळालंय. विकेट क्रमांक पहिला गमावलाय टीम खिडूकपाडा 40+ या टीमने. पहिला धक्का 31 रनवर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पॉकेट डायनामाइट म्हणून ज्यांची ओळख आहे, रणधीर भोईर. डावखुऱ्यातचे एक विस्फोटक फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उमेश भोईर स्वस्तात बाद झाले. एक फटका चांगला आला होता उमेशांच्या बॅटमधून, परंतु लगेचच मी म्हणेल वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये ओव्हर द कव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नात फसलेच ते फलंदाज. नवीन फलंदाज रणधीर भोईर, 1 डाऊन स्पेशलिस्ट. नेहमी संघाला मित्रांनो अडचणीतून बाहेर काढण्याचं काम, परंतु इथे एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केला गेला होता फलंदाज उमेश भोईर आणि दादा भोईर यांच्या माध्यमातून. सातत्य राखणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, बॉलर तयार. 8व्या बॅटने आल्या रणधीरचा फटका फसतोय की काय? यस, इथे मात्र टेंबोडे संघ कमबॅक करतोय. ताकद नव्हती फटक्यामध्ये, टाइम झाला होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. आला भरत आणि गेला परत. ठोक डीजे. कारण दादा भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये झुंज देत आहेत.
सध्याच्या घडीला स्ट्राईकपासून वंचित राहिलेत ती या सुरुवातीच्या 2 बॉलवर हरक्याला दिशा देण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण जर पाहिलेत ना तर कॅच ऑफ द नाईट आजच्या रजनीमधील सर्वात देखणा आणि सर्वात उत्कृष्ट झेल अमित कडव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा हा बॉल दबाव वाढवेल, कारण तुमच्या बॅटमधून रन येणे इम्पॉर्टंट असेल. तर नक्कीच मी अगोदरच म्हटलं सूर्यकांत मस्कर काय यष्टीरक्षण आहे. आपण पाहू शकाल विकेटच्या अगदी अंतिम जवळ उभे आहेत आणि जबरदस्त यष्टीरक्षण. इथून मात्र दादाने चेंडूला खोदून काढलंय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलीपैकी आणि फक्त सिंगल कमबॅक केलाय तिसऱ्या षटकामध्ये रमाकांत यांनी. आपण पाहिलं तर आघाडीचे दोन्ही गोलंदाज भरपूर मागणे ठरले होते, परंतु रमाकांत आले तिसऱ्या षटकासाठी. 5 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळले आणि धाव खर्च केलेत फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण मोहरे त्यांनी कारत केलेत. रणधीर भोईर बाद झाले वैयक्तिक 0, तर 11 या धावसंख्येवरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज उमेश भोईर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रमाकांत तयार. यावेळेस केपीसाठी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पल्लूच खूप काढला होता, परंतु विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये बॉल आहे. नाराज असतील दादा भोईर, संघ मात्र नाराज असेल या कामगिरीवरती. इथून खेळ समाप्त झाला 3 षटकांचा आणि 15च्या सरासरीने जी धावसंख्या वेगाने वाढत होती आता मात्र येऊन ठेपली आहे 11.33च्या घरामध्ये. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत गोलंदाज रमाकांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण 15 रनच्या सरासरीने सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 30 धावा पाहायला मिळाल्या होत्या. असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल या षटकामध्ये देखील, परंतु अप्रतिम दर्जाचा स्पेल. 4 धावा खर्च करून 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी प्राप्त केले. 4ची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचे 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतात. प्रीतमजी पाटील साहेब यांचं आगमन देखील होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय आजच्या या नाईट रजनी मॅचमध्ये. आदईच्या ग्राउंडवर आपण पाहतोय गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होतीये. नेहमी या मैदानामध्ये आपण पाहतो मोठ्या स्पर्धा होत असतात आणि चांगल्या स्पर्धा आपल्याला जर दर्जेदार स्पर्धा बघायची असतील तर आदईचं मैदान म्हणजे सर्वात उत्तम मैदान, कारण या आयोजकांकडे ताकद आहे चांगली स्पर्धा करण्याची. आणि त्या स्पर्धा आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून. एकविरा इव्हेंट्स जबरदस्त व्यक्तिमत्व संदेश शेळके यांच्या माध्यमातून एक चांगलं हाय डेफिनेशन आपल्याला क्वालिटी व्हिडिओ पाहायला मिळतात. आणि आताच मॅच जी चालू आहे टेंबडे वर्सेस खडूपाडा, मी राहुल उलवेकर यांना आमंत्रित करेन. यांनी यायचं मंचावर. राहुल शेठ उलवेकर, आपण यायचं आहे मंचावर. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत 3 ओव्हरचा सामना संपलेला आहे. 34 धावसंख्या आपण स्कोअरबोर्डवर पाहतोय. बॅटिंग करते कैलास पाटील, ज्यांनी 2 चेंडूचा सामना केला, 2 धावांवर खेळतोय. तसंच दादा भोईर जो जवळजवळ आपण पाहतो 10 बॉल खेळलाय आणि 18 धावसंख्या त्यांनी ठोकून काढल्यात. 34वर 2, बॉलिंग ट्रॅकवर निवृत्ती. चांगला चेंडू टॅप केलाय, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. रिस्क घेण्याचा प्रयत्न केला मात्र सेफ आहे आणि या एका धावाने संघ जाऊन 35. निवृत्ती भोईर एक चांगला गोलंदाज, एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि पोलीस आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून आपलं जबरदस्त 3 ओव्हरचा सामना संपलाय. आतापर्यंत चांगली धावसंख्या सरासरी आपण जर पाहिलं तर 11चा रन रेट आपण आदयच्या मैदानावर पाहतोय. खेडूपाडा संघ बॅटिंग करतोय, डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहे, अटॅक करावा लागेल. शेवटचे 2 ओव्हर राहिलेत आणि या जवळजवळ 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावांची जर इन्व्हेस्टमेंट झाली तर स्पर्धा रंगेल. जर ही मॅच रंगवायची असेल तर येणारे 11 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. चांगला चेंडू टॅप केलाय,
मिस टायमिंग, एकच धाव आणि एका धावाने संघ जाऊन पोहोचतोय 36च्या घरामध्ये. बॅटिंग करतोय दादा, जबाबदारी आहे, एकटा फलंदाजी करतोय, वन मॅन शो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 11 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येवर खेळतोय, प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचा, मात्र बॅटवर येत नाही. निवृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. टेंबोडे संघाचा एक जबरदस्त क्रिकेटर, एक चांगला ऑलराऊंडर आणि अभिमान आहे निवृत्तीचा. कारण आपल्याला नॅशनल लेवलपर्यंत आपल्या विभागाचं जर कोणी नाव नेलं असेल तर हा निवृत्ती भोईर, जो बॉलिंग ट्रॅकवर आहे. चांगला चेंडू आणि मात्र मोठा फटका हिट केलाय आणि कैलासच्या बॅटमधून ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय आणि धावसंख्या नेऊन ठेवली ते म्हणजेच 42. तर नक्कीच कैलास पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नेहमी सिंगल डबलवरती विश्वास दर्शवत आहेत. अँकरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभवतात, परंतु आज एक रुद्र रूप आपल्याला पाहायला मिळालंय. मला वाटतंय पहिला षटकार असावा त्यांच्या बॅटमधून यावेळेस. ओव्हर टू यू सर. जबरदस्त बॅट्समन आहे कैलास, डिफेन्सिव्ह मोडमध्ये टॅप केलाय. आपण पाहायला लॉंग ऑफच्या माध्यमातून एक धाव तर सहजरित्या पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न करत नाही, एकच धावामध्ये समाधान मानतो. धावसंख्या जाऊन पोहोचतो 43वर. कैलासचं विश्लेषण केल्यानंतर या विभागामध्ये एक हार्ड वर्किंग, ज्याने प्रत्येक लीगमध्ये मेहनत करणारा मुलगा. मात्र आमचे अविनाश दादा उलवेकर सांगतात की या वर्षाचा मी कैलासचा पहिला षटकार बघितला ते म्हणजे टुर्नामेंटमध्ये आणि चांगलं वाटलं. कैलासने सुद्धा हात दाखवून अविनाश दादाला सलामी दिलेली आहे. निवृत्ती समोर दादा भोईर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता येत नाहीये, कुठेतरी बॅटचा जो फ्लो आहे तो कनेक्ट होत नाही, मेरिटच्या हिशोबाने बॅटिंग होत नाहीये. लेग बाईकच्या माध्यमातून एक धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 44. आतापर्यंत 2 विकेट पॅवेलेमध्ये परत आलेले आहेत. दादा भोईर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. या ओव्हरचे 5 बॉल टाकलेले आहेत. बॅटकट आहे, येस बॅटकट. या ओव्हरचं जर विश्लेषण बघितलं तर 5 चेंडूंमध्ये 9 धावसंख्या खर्च केली. जरी मोठा फटका आलाय, धावसंख्या थांबवण्यामध्ये यशस्वी आहे निवृत्ती. चांगला कनेक्ट आहे, पुन्हा चांगला कनेक्ट आहे, गॅप शॉट आहे आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. मला वाटतं शंकर मस्कर असतील, विलास चांगलं आणि एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 46च्या घरामध्ये. चांगलं बॅटिंग होते. 24 चेंडूंमध्ये 46, सरासरी जर पाहिलं तर 12च्या रन रेटनी जवळजवळ खेळतोय खेडूपाडा संघ. मात्र टेंबोडे संघ इकॉनॉमिकली गोलंदाजी करतोय. आपण हे विश्लेषण केलं मागच्या ओव्हरचं तर निवृत्ती भोईरने 6 बॉलमध्ये 11 धावसंख्या खर्च केल्या. म्हणजे एक षटकार जर बाहेर काढला तर 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्या. म्हणजे विचार केलं तर चांगली गोलंदाजी. कारण 12 दिले का 11 या 2 मग 47 झालं. धावसंख्या 46. शेवटचं स्लॉगर फायनल ओव्हर या ओव्हरमध्ये महत्त्वाचं आहे. इथे ना आपल्याला मोठ्या धावसंख्या उभाराव्या लागतील. दादा भोईर आजूपर्यंत जमेची बाजू जर बघितली तर खेडूपाडा संख्येत दादा भोईर आजूपर्यंत क्रीजवर आहे. दादा भोईर एक ताकदवर बॅट्समन आहे. त्याची दादागिरी नेहमी पाहिली आपण बॅटिंगमध्ये. मात्र ती दादागिरी होऊ देत नाही टेंबोडे संघ. याचं मी कौतुक करेन. आपण पनवेल तालुका 40+ असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत मस्कर आज विकेट किपिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय. या व्यक्तीने प्लॅटफॉर्म दिला 40+चा आणि तोच व्यक्ती जबरदस्त एसटी रक्षण. मात्र थोडंसं ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू रमाकांत पाटीलचा वाईट दर्शवला. एक्स्ट्रा रनने एक धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 47च्या घरामध्ये. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इन्व्हेस्टमेंट मोठी करावी लागेल. जरी आपण स्टॉक मार्केटचा विचार केला तर स्टॉक मार्केट पूर्णपणे पडला आहे, पण इथे खेडूपाड्याचं स्टॉक मार्केट उचलायला लागेल. एक बुल रन करावी लागेल आणि ती बुल रन होते की रमाकांत पाटील बेर रनिंग करेल, बघता येईल. चांगला खेळ होईल. शेवटचे 6 चेंडू रमाकांत पाटील, चांगला चेंडू. पात्र काय घडलंय, अगोदरच इन्व्हेस्टमेंट कमी करायची होती, मात्र इथे मिस फिल्डिंगच्या माध्यमातून चौकार बाईकच्या माध्यमातून आणि या एका चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 50च्या घरामध्ये. झाला थोडंसं. मात्र आता एक बॉलमध्ये जवळजवळ खर्च बघितला तर 5 धावसंख्या खर्च केल्या रमाकांतने. वाईड होता, वाईडच्या माध्यमातून एक धावली, त्यानंतर बाउंड्री आली आणि बाउंड्रीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 51च्या घरामध्ये. अजून 5 बॉलचं खेळ बाकी आहे.
चांगला चेंडू टायमिंग साधता येत नाहीये. दादा भोईर स्ट्रगल करतोय, प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचा, मात्र टायमिंग साधता येत नाहीये. आपण जेव्हा बॅटिंग करतो तर रमाकांतच्या ॲक्शनला बघितलं ना तर थोडं बोटं फिरवतोय आणि ते बोटं फिरवल्याने काय होतं, बॉल टर्न होतोय आणि दादाला ते कनेक्ट करता येत नाहीये. विचार करावा लागेल दादाला. 2 चेंडू आतापर्यंत समाप्ती झाले. चांगला चेंडू, आता मात्र मोठा विकेट जाळायला सापडला. ज्या विकेटची गरज होती तो दादा भोईर. बॅक टू पॅव्हिलियन. आज कॉमेंटेटर म्हणून खूप चांगली तरी साथ दिली आणि रुपेश दादांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. अनेक सारे टुर्नामेंट ते कव्हर करत असतात आणि खूप चांगली साथ खरं तर त्याने आज आम्हाला दिली. हा त्यांचा शुभ सन्मान. तर लगेच चला आपण मैदानामध्ये बोलूया. प्रीतम पाटील सर जेव्हा आमच्या सोबत असतात तेव्हा नेहमी आपण एन्जॉय करतो. 40+ क्रिकेट आणि हे प्रीतम पाटील सरांचा आवाज हे खूप चांगलं नातं असतं आणि भरपूर तुमच्याकडे जे नॉलेज आहेत ते आम्हाला भरपूर अनुभवायला मिळालं. पुन्हा एकदा सर आम्ही तुमच्याकडे येतो. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलंच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे धावसंख्या आली नाही. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे आणि ती धावसंख्या आय थिंक 51च्या घरामध्ये आहे. बॅटिंग होतीये, कनेक्टिंग चांगलं नाही होतंय, टायमिंग साधता येत नाही. दादा भोईर सुद्धा स्ट्रगल करतोय, प्रयत्न करतायत ॲग्रेशनचं आणि तो ॲग्रेशन टेंबोडे संघाकडून दिसतोय. ज्या पद्धतीने सूर्यकांत मस्कर या बॉलला कनेक्ट केला, थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि विकेट किपर थर्ड अंपायरचा कॉल आहे स्टम्पिंगसाठी. रनआउटसाठी चेक करायचं आहे. थर्ड अंपायर नॉट आउट आहे. हा प्रेशर बिल्ड करण्याची खूप गरज आहे. आपण जर यष्टीरक्षकाचा भूमिका मांडली ना तर यष्टीरक्षकाचा नेहमी प्रयत्न असतो की बॅट्समनला अंडर प्रेशर ठेवायचं आहे. अंडर प्रेशर असेल तर फुटवर्क करू शकत नाही आणि हे यष्टीरक्षकाचं काम असतं. मोठ्यात अपील करणं. चांगला चेंडू, मात्र टॅप केलाय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. एका धावला 2 मध्ये कन्वर्ट होईल का? रणधीर धावलाय आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. मात्र कैलास चांगली बॅटिंग करतोय. जर मोठे फटके येत नाही, सिंगल डबलनी काम करतोय. स्कोअर बोर्ड हलता राहिला पाहिजे आणि याच 1 आणि 2 धावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदेशीर ठरतात. धावसंख्या 54. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत रमाकांनी फेकलेत आणि महत्वाचं ह्या रमाकांनी गोलंदाजी खूप सुंदर केली आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल चांगला कनेक्ट आहे, मात्र मिस टायमिंग. फिल्डर येतो तिथे, मात्र कोणती चुकी करत नाही शंकू आणि शंकूने घेतला चांगला झेल आणि धावसंख्या मात्र स्थिर 54 आणि 55 धावसंख्येचं टार्गेट. आमचे आकाश शेठ कातारा एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अष्टविनायक हॉटेलचे मालक आहेत आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व, नेहमी आम्हाला सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व. साहेब धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आता थोडं ॲनालिसिस केलं तर या 2 ओव्हरमध्ये आपण रमाकांतचा विचार केला तर 8 धावसंख्या खर्च केल्या आणि फक्त 4 विकेट घेतलेत. म्हणजे विकेटला पूर्णपणे बांधून ठेवलंय. किडूपाडा संघ जो दादा भोईर शेवटच्या ओव्हरपर्यंत होता, धावसंख्या कुठेतरी 65-70 पर्यंत पाहिजे होती, पण ते करू दिलं नाही. आणि कुणाल शेठ भोईर आणि नितेश शेठ भोईर खिडूपाडा यांचंही आगमन झालंय. साहेब यायचं आपण स्टेजवर. पूर्ण कमिटीच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत करतोय. आता मात्र 30 चेंडूंमध्ये 55चं टार्गेट आहे. कशा पद्धतीने फलंदाजी होईल, कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, येणारा सेकंड इनिंगमध्ये आपण लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेन. एक छोटंसं ब्रेक घेऊया.
त्याचबरोबर टेंबोडे संघाचा आपले सनामीवीर लगेच मैदानात पाठवायचे. आपण पाहिलं तर हा सामना चालू आहे खेडूपाडा 40+ वर्सेस टेंबोडे 40+ मध्ये 30 धावसंख्येमध्ये 55 धावांची गरज आहे. जर सरासरी आपण जर पाहिली तर रन रेट जवळजवळ आपण जर चेक केला तर एक जवळजवळ 11चा रन रेटचा आवश्यकता आहे आणि त्या 11च्या रन रेटने धावसंख्या रोखायची आहे, डिफेंड करायच्या आहेत खेडूपाडा संघाला. इन्व्हेस्टमेंट आपण जर आपण पाहिला तर प्रत्येक मॅचमध्ये स्ट्रगल करतो. ज्यावेळी आपण डिफेंड करत असताना चेसिंग करत असताना आपण स्ट्रगल करतो. बऱ्याच संघाने पाहिलं पहिली बॅटिंग चांगली होणं गरजेची आहे. मात्र आपण खेडूपाडा संघाचा विचार केला तर गोलंदाजीचा खूप चांगला भरणा आहे. आपण दादा भोईर याला पाहू शकतो, उमेश भोईर आहे, रवी भोईर आहे, रणधीरला पाहतो. हे चांगल्या गोलंदाजांचा भरणा आपल्याला या खेडूपाडा संघामध्ये पाहतो. त्याचबरोबर बॅटिंगसाठी पहिली जोडी आली आहे रमाकांत पाटील आणि निवृत्ती भोईर. चांगला खेळ, जबरदस्त ऑर्डर. याच्यामध्ये 3 मात्र शंका नाही. 30 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज आहे. 40+चा विचार केला तर आपण याच 40+ मास्टरच्या अंडरमध्ये आता जेवढे पण यंगस्टर तयार झालेत तर यांच्या तालमीत तयार झालेले खेळाडू आपण पाहतो. म्हणजे 40+चा खेळ का पाहावा तर यांच्याकडे ॲक्युरेसी आहे, यांच्याकडे मेरिट आहे, यांच्याकडे क्रिकेटचे स्ट्रॅटेजीज आहेत. तर या स्ट्रॅटेजी पाहण्यासाठी आपण 40+चा खेळ बघायला पाहिजे. थोडा स्लो झाला आहे, वयानुसार आहे, पण आपण हाही विचार केला पाहिजे की 40पर्यंत स्वतःला फिट ठेवून मैदानामध्ये चांगलं क्रिकेट हे 40+ वाले दाखवतात. यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे 40+ साठी. खेळ मोठा आहे. 30 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज आहे टेंबोडे टीमला. थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल कारण समोर टीम जी आहे खेडूपाडा यांच्याकडे गोलंदाजीचं चांगलं भरणं आहे. आपण पाहिलं तर माझ्यासोबत प्रल्हाद मस्कर आहेत, एक चांगले गोलंदाज, माझे आवडते गोलंदाज आहेत. पण आज 12व्याच्या भूमिकेत आहे 12th मॅन एक्स्ट्रा प्लेअर निवृत्ती भोईर रमाकांत पाटील. 30 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज. उमेश भोईरला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. समोर फलंदाज निवृत्ती, एक अतिशय घातक आणि एक चांगला फलंदाज, क्वालिटी क्रिकेटर, क्वालिटी व्यक्तिमत्व. समोर उमेश भोईर कशा पद्धतीने डिफेंड करेल आणि काय स्ट्रॅटेजी घेऊन टेंबोडे संघ उतरलाय चेसिंग करत असताना. 30 चेंडू 55 धावांची गरज. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू डिफेंड करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, मात्र एक्स्ट्रॅक्शन सुद्धा चांगलं आणि पहिल्याच बॉलला दाखवलं खेडूपाडा संघाने की आम्ही डिफेंड करण्यासाठी तयार आहोत, आम्ही स्ट्रॅटेजी बिल्डअप केली आहे, आम्हाला खेळाडूचा खेळ माहिती आहे. चांगला चेंडू, इंग स्विंग थोडंसं दिसलं आणि उमेश स्ट्रॅटेजी बिल्ड करतोय कारण उमेशला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या चांगल्या धावा डिफेंड केल्या येणाऱ्या वेळेसाठी त्या धावा फायदेशीर ठरतील. मात्र निवृत्तीला थोडंसं कॉन्फिडंट राहावं लागेल, थोडं विचार करावा लागेल की आपल्याला कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे. आपल्याकडे शंकुनाथ आहे, आपल्याकडे संतोष मस्कर सारखा फलंदाज आहे, रणजित दादा आज नाही आहे, सूर्यकांत मस्कर आपण पाहतोय. बॅटिंगचा चांगला भरणा टेंबोडे संघाकडे आहे. चांगला चेंडू, मात्र एक धाव सहजरित्यापूर्ण आणि एका धावाने श्री गणेश होतोय आणि पहिली धावसंख्या टेंबोडे संघासाठी. एक पॉझिटिव्ह स्टार्ट. एक धावसंख्येने धावफलक वाढतोय टेंबोडे विदाउट एनी लॉस. एक आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 2 बॉलमध्ये 1 धावसंख्या खर्च केले उमेशने. समोर फलंदाज रमाकांत पाटील, एक शांत स्वभावाचा, एक चांगला व्यक्तिमत्व. प्रोफेशनली आपण जर पाहिलं तर ते टीचर आहेत आणि कधीच कोणाला काही बोलणार नाही एवढं शांत व्यक्तिमत्व रमाकांत. मात्र क्रिकेटमध्ये ॲग्रेशन त्यांचं नेहमी दिसतं. मोठा फटका मारायचा बद्दल एज. मात्र इथे काय घडलंय, थोडी चुकी घडली आहे. इथे विकेट येणं खूप गरजेचं होतं, थोडंसं डिस्टन्स होता. एस्ट्रिक्शनने केलेली चुकी येणाऱ्या काळामध्ये किती महागडी ठरेल येणारा काळ वेळ सांगेल. मात्र 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतो 1 रमाकांत पाटील. आपण विचार केला तर चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या ग्राउंडचं सौंदर्य खूप चांगलं आहे. समोर आपल्याला डोंगर दिसतोय आणि मस्त गुलाबी हवा येते आणि या गुलाबी हवेमध्ये रंगतदार खेळ पाहतोय. उमेश टू रमाकांत, चांगला टॅप केलाय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट होईल का, मात्र निवृत्ती थांबणार नाही आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि त्यांनी त्याची क्वालिटी दाखवली आहे की का नॅशनल प्लेअर आहे तो. आणि त्या नॅशनल प्लेअरचं आपण रनिंग बिटवीन द विकेट्स पाहिलं, अतिशय सुंदर. आणि या 2 धाव आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगला खेळ होत आहे. डिफेन्सिव्ह मोड आहे, अजूनपर्यंत मोठे फटके येत नाही. आपण जर विचार केला तर 30 यार्ड सर्कलची ओव्हर आहे, इथे मोठे फटक्यांची गरज आहे. तुम्हाला जर प्रेशर बिल्डअप
करायचा असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल. नक्की आपण खेळाडू कक्षामधून हेच विचार करत असतील की मोठे फटके आले तर आपल्याला मॅच जिंकायला सोपं जाईल. कारण चेसिंग करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॅप केलाय लेग साईडच्या डाऊन, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण झालंय, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. या कैलासची क्वालिटी आहे. आपण जर विचार केला निवृत्ती भोईर, कैलास पाटील, रुपेश उल्वेकर, जयदास भोपी, लहू भोईर, हे असे जे फिल्डर आहेत हे खूप यशस्वी फिल्डर आहेत आपण जर पाहिलं. त्यानंतर अनिल काकडे, किशोर भोपी, हे क्वालिटी. आणि सर्वात माझा फेवरेट जर कोण असेल तर निलेश वाघमारे, सर्वात चांगला फिल्डर. आणि ह्या फिल्डिंगची क्वालिटी आपण स्क्रीनवर पाहू शकतो. काय फिल्डिंग केली आहे, 2 धावसंख्या वाचवल्या. चांगला चांगला बॉल आहे. मात्र काय घडलंय, मी टोंडरे 40+ संघाचा कर्णधार आणि पाळेश्वरी क्रिकेट संघाचा कर्णधार, आपण दोघांनी टॉससाठी यायचंय. हा पहिला कॉल असेल तुम्हाला. आता पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावसंख्या आल्या. आपल्याला जे रनिंग जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते जवळजवळ 12च आहे. आपण जर विचार केला तर 24 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. म्हणजे प्रॉपर आपण ज्या 11चं रन रेट हवं होतं ते कुठेतरी यशस्वी गोलंदाजी उमेश भोईरची पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावसंख्या खर्च केल्या. जर आपण डिफेंड करत असताना जर क्वालिटी बॉलिंग झाली तर येणारा गोलंदाजाला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. मगाशी पडगे संघाच्या निलेश भोईरचा विचार केलं तर त्याने फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि तिथे कुठेतरी आदई संघ बॅकफुटला आला होता. मात्र आदई संघ एक फायटिंग संघ आहे. आपण ऑस्ट्रेलिया, मी नेहमी म्हणतो आदईचा विचार केला ना तर ऑस्ट्रेलियासारखा संघ आहे. कधीच मॅच शेवटपर्यंत सोडणार नाही. आपण निलेश शेलकेची फिल्डिंग पाहिली, अतिशय चांगली फिल्डिंग. म्हणजे प्रत्येकजण आपले 100% देतोय आणि तेच कुठेतरी खिडूपाडा संघाला करावं लागेल. मात्र चांगली गोलंदाजी झाली. 6 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या खर्च केल्या. 24 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर एक रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता तो दादा भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. दादा, माझी फक्त रिक्वेस्ट आहे, थोडंसं स्वतःला सांभाळून गोलंदाजी कर. समोर बॅट्समन निवृत्ती भोईर. चांगला चेंडू, मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायर दर्शवता वाईड आणि वाईडच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 8च्या घरामध्ये. मात्र थोडंसं कुठेतरी अंडर प्रेशर दादा भोईर दिसतो आपल्याला. पहिली ओव्हर चांगली झाली आहे. दादा भोईरला इथे विचार करावा लागेल. पहिल्याच बॉलमध्ये अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतोय. निवृत्ती कनेक्ट करत नाहीये बॅटला, त्याचं कुठेतरी फुटवर्क चुकतो असं होतोय का काय, आपण विचार करावा लागेल. टॉससाठी दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना मी आमंत्रित करतोय, पाळेश्वरी आणि टोंडरे संघाचा कर्णधार दादा भोईर. समोर निवृत्ती, चांगला टॅप केलाय, चांगली बॅटिंग आणि अशा पद्धतीने इनसाइड आउटचा फटका आपण पाहिला. चांगला टॅप केलाय आणि या 4 धावांनी संघ जाऊन पोचतोय 12च्या घरामध्ये. आणि दादा भोईरच्या पहिल्याच बॉलमध्ये 5 धावसंख्या खर्च झाल्या. आता चेसिंग करत असताना टेंबोडे संघाने आपला गिअर चेंज केलाय. सुभाष शेटशेट ठाकूर यांचे शुभाचे आपण टॉस पाहतोय. टॉस करण्यासाठी सुभाष शेटशेट ठाकूर, पडगे, टोंडरे आणि पालेश्वरी या दोन्ही संघामध्ये टॉस होत आहे. हेड्स आणि टेल्स कॅप्टन सांगतो. आणि सुभाष ठाकूर यांचे पूर्वज या आदईच गावातलेच आहेत. चांगला टॅप केलाय, मात्र इथे काय घडलंय, यस, आणि या चौकाराने कॉन्फिडन्स बिल्डअप होईल नक्की निवृत्ती भोईरचा आणि संघ जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 11 धावसंख्या दादा भोईरने खर्च केल्या आणि त्या कुठेतरी फायदेशीर ठरतील टेंबोडे संघाला. टेंबोडे संघ पालेश्वरी संघ टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल रुपेश भाई? थोडा वेळा सांगतो. ओके, हां, आता डिस्कशन होईल, त्यांची मीटिंग होईल. पाहिलं दादा भोईर चांगला कनेक्ट करतोय, बॅटला कनेक्ट होतोय, टायमिंग साधण्यामध्ये यशस्वी होतोय. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. रमाकांत पाटीलचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 18च्या घरामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 13 धावसंख्या खर्च झाली आहे. आता आपल्याला डिफेंड करत असताना अशा जर आपण धावा एक्स्ट्रा दिल्या तर कुठेतरी आपली टीम अंडर प्रेशर येऊ शकते. मात्र आता निवृत्ती भोईर आणि टेंबोडे संघासाठी पॉझिटिव्ह गोष्ट एक आहे की आपली बॅट कनेक्ट होते, टायमिंग साधण्यामध्ये यशस्वी होत आहे. मात्र चुकीचा बॉल की काय आणि एक धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट होईल का? मिस फिल्डिंग, फंबल झालाय आणि या फंबलचं नुकसान 1 धावाने होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 4 ना,
4 चेंडू फेकले, 13 धावसंख्या खर्च केली आहे आणि स्कोर बोर्डवर टेंबोडे संघाच्या धावसंख्या 20 दिसत आहेत. जमेची बाजू काय आहे तर बॅट्सला बॉल कनेक्ट होतोय, परफेक्ट टायमिंग होतोय, हा ॲडव्हान्टेज आहे नक्की टेंबोडे टीमला. मात्र दादा भोईर एक क्वालिटी गोलंदाज आहे. 2 बॉल बाकी आहेत, या 2 बॉलमध्ये नक्कीच काहीतरी घडेल. चांगला चेंडू, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, हंपायर दर्शवत आहे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या लावून पोहोचतोय 21च्या घरामध्ये. स्ट्रगल करतोय कारण तुम्हाला जर माहिती असेल दादा भोईर टेंबोडेच्या मैदानावर इंजर्ड झाला होता. थोडंसं कॉन्फिडन्स ज्यावेळेला आपण इंजर्ड होतो ना, तर आपण जेव्हा बॉल फ्लॅग करतो, थ्रो करतो, तेव्हा थोडं कॉन्फिडन्स थोडंसं लूज होतो आणि तो कुठेतरी दादाच्या गोलंदाजीमध्ये दिसतंय. 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्या खर्च केली आहे. हा दादा भोईर फायटर आहे आणि फायटर नक्की जिंकणार हे मात्र नक्कीच. चांगला चेंडू, काय कमबॅक आहे आणि हे कमबॅक गरज होतं खेडूपाडा संघाला. मात्र पुढे निवृत्ती भोईर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 8 चेंडूंचा सामना केलाय, 14 धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या 21 बोर्डवर पाहतोय. 19 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. अजून सामना कोणाकडेच नाही, न्यूट्रल पोझिशनला आहे. कोणी जिंकेल कोण हारेल येणारा काळवेळ सांगेल. मात्र इथे गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली झाली पाहिजे, कारण प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत आणि तो आनंद मिळाला पाहिजे. चांगला चेंडू टॅप केलाय, कनेक्ट करतोय प्रॉपर. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रिस्क आहे. आता मात्र काय घडलंय आणि इथे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून काय घडलंय, पुन्हा रिस्क आणि मात्र काय घडलंय, एकाला 3 मध्ये कन्वर्ट आणि या 3 धावा माग ठरतील की काय येणारा काळवेळ सांगेल. मात्र आता उर्वरित चेंडू राहिलेत 18 आणि 31 धावांची गरज. थोडंसं फनी मुवमेंट बघा, बॉल कनेक्ट केलाय, क्षेत्ररक्षण करत असताना रणधीरने बॉल प्रॉपर पकडला. दादा भोईरने विकेट घेण्याच्या नादामध्ये थ्रो केलाय, तिथे कुठे कव्हर नाही कोणाचं आणि ह्या कव्हरला पुन्हा कैलासने बॉल फेकला आणि ते एसटी रक्षक चुकला आणि दोन्ही बाजूला आऊट असताना धावसंख्या खर्च केले 3 आणि या 3 धावाने आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 24. सॉरी 18 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज. आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपण धावसंख्या पाहतोय 24. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सरासरी आपण पाहिलं करंट रन रेट तर 12चं रन रेटनी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होते, तो म्हणजेच टेंबोडे टीम. आतापर्यंत दोन्हीही जमेची बाजू जर विचार केली तर निवृत्ती भोईर 9 बॉल खेळलाय, 17 धावसंख्या ठोकून काढल्यात. रमाकांत पाटीलचा विचार केला, डिफेन्सिव्ह मोडवर आहे, स्ट्राईक रोटेट करतोय. इम्पॉर्टंट एकच गोष्ट आहे की डॉट बॉल्स कमी आहे आणि त्या डॉट बॉलचा फायदा कुठेतरी टेंबोडे टीमला होईल. पण येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 31 धावसंख्या कशा होणार याच्यासाठी काळवेळ सांगेल, कारण 18 चेंडूंमध्ये काय घडेल हे कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही आणि प्रिडिक्शन क्रिकेटमध्ये कधी होत नाही. आणि 18 चेंडूमध्ये 31 धावसंख्या काढण्यामध्ये यशस्वी होईल का टेंबोडे टीम, की डिफेंड करण्यामध्ये यशस्वी होईल खेडूपाडा टीम, येणारा काळवेळ सांगेल. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे, फाईट होणार. मात्र आदाई आणि पडगे या मॅचला नक्की मजा येते रविराम, आणि आपण नेहमी मैत्रीपूर्वक मॅच खेळतो, मात्र मैदानात वातावरण तापतो हे मात्र आदाई आणि पडग्यामध्ये नेहमी दिसतोय. आणि आला मोठा विकेट, या विकेटची गरज होती. ज्या उमेश भोईरने थर्ड अंपायर नाही, निवृत्ती
आपण एकविरा इव्हेंट्सला पाहतो एक प्रॉपर क्रिकेटिंगचं जे अँगल्स पाहिजेत ते अँगल्स आपल्याला ह्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मात्र स्कोअर बोर्डवर धावसंख्या 24. पहिला बॉल चांगला बॉल म्हणता येईल. पुन्हा चांगला चेंडू. उमेश भोईरचा विचार केला तर खूप फॉर्ममध्ये असणार. वाकडीच्या मैदानापासून उमेश भोईरनं मागे वळून पाहिलं नाही. आपण जर अदय वलभ विभागाची जी लीग झाली तिथेही या उमेशने चांगली गोलंदाजी केली होती. एक चांगले बॉल यॉर्कर लाईनचे बॉल आपल्याला उमेशकडून पाहायला मिळतात. 2 चेंडूंमध्ये एकही धावसंख्या खर्च केली नाही. मात्र चांगला टॅप केला. एक धाव तो सहजरित्या पूर्ण. मात्र काय घडलंय यास हे थोडी घाई जास्त झाली. कधी कधी आपण लेझी क्रिकेट पाहतो 40+ माध्यमातून, कधी कधी एक्स्ट्रा एफर्ट्स पाहतो आणि एक्स्ट्रा एफर्टच्या माध्यमातून हा चौकार आणि या चौकाच्या मदतीने संघ जाऊन ते पोहोचतं 28च्या घर. आमचा याच आई एकविराच्या माध्यमातून दीपक पाटील पडगे हा पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस झाला होता आणि तसंच काही एक फनी मुमेंट आताही पाहायला मिळतंय. आणि दीपक पाटीलचे इंटरव्ह्यूज जॉन्टी रोड्स रिचर्ड सर यांच्या माध्यमातून यांचे कमेंट्स आले. म्हणजे या आई एकविरा इव्हेंट्सने जी क्वालिटी मग अशी म्हणत होतो ती क्वालिटी बघा काय झालं. फंबल झाला, स्लिप झाला आणि बॉल बाउन्स झाला आणि त्या बाउन्सच्या मध्ये चौकार आला. चांगला चेंडू टॅप केला. एक धाव तो सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? यस. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि ही 40+ क्वालिटी आहे. 40+ मध्ये तुम्ही विचार केला ना तर एकाला 2 मध्ये कसं कन्वर्ट करायचं याच्यावर नेहमी प्रयत्न असतो आणि ती क्वालिटी आपल्याला हेच शिकायचं आहे. जर यंगस्टर्स मॅच पाहत असतील तर आपल्याला हेच शिकण्यासारखं आहे. आपल्याला काय 40+ मधून मिळेल तर क्वालिटी ऑफ क्रिकेट, हाऊ दे हॅज बीन स्ट्रगल फ्रॉम दिस टाइम ऑफ वर्ड्स. आपण पाहिलं कित्येक काळ यांनी क्रिकेटसाठी दिलं आणि आतापर्यंत चांगला चेंडू. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, रिस्क. मात्र थोडंसं लेट झाला आणि एकाला कन्वर्ट केलं 2 मध्ये. धावसंख्या आपण स्कोअरबोर्डवर पाहतोय 32. 13 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहतोय 32. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. जर आपण उमेशचा विचार केला 11 चेंडूंमध्ये फक्त 15 धावसंख्या खर्च केली आहे. क्वालिटी गोलंदाजी. बॅट्समनच्या फुटवर्कला ओळखतोय, प्रॉपर बॉलिंग करतोय, कुठल्याही पद्धतीने बॅटच्या फ्लोला घेऊन येत देत नाही, मोठं फटके मारण्याचा प्रयत्न करू देत नाहीये, डिफेन्सिव्ह मोडवर ठेवतोय. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होतं. मात्र टेबल टीम थोडंसं रिस्क होतं. मात्र काय घडलंय? थर्ड अंपायर कॉल्स रनआउटसाठी. मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली आहे आणि आता मात्र पुन्हा डिसिजन पेंडिंग. मी थर्ड अंपायरला आमंत्रित करेन. आपण यायचं आहे सँडी पालकर, आपण यायचं आहे. आपण जर विचार केला तर या पूर्ण विभागामध्ये पहिला जर अंपायर कोण असेल तर हा सँडी पालकर. या सँडी पालकरने क्रिकेटमध्ये खूप काळ गाजवला. आपण नाईट मॅचेस असेल, डे मॅचेस असेल, खूप स्ट्रगल करतो. आपण सहज बोलतो अंपायरच्या डिसिजनबद्दल. मात्र जो अंपायरिंग करतो त्यावेळेला त्याच्यासाठी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्स आपण त्याच्याकडे असतात आणि त्याच्यामध्ये इमिडिएट डिसिजन, नॉट आउट आहे, इमिडिएट डिसिजन द्यायचा असतो. इंटरनॅशनल अंपायर्सकडून पण चुका होतात. आपण इंटरनॅशनल स्टीव्ह बकनरसारख्या अंपायरकडून किती चुका झाल्या. सचिन तेंडुलकरला कित्येक वेळा आऊट दिलं. मात्र फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये दे हॅव टू गिव्ह डिसिजन. त्यावेळेला लक्षात घेणं गरजेचं आहे की अंपायरचं एखादा डिसिजन आपल्यासाठी नक्की चुकीचा असेल, मात्र त्या मुमेंटला प्रथमदर्शनीय त्याच्या ज्या नजरेत येतो त्याच्यावर तो डिसिजन दिला जातो. तर सँडी पालकर, थँक्यू तुमच्या या सेवेसाठी क्रिकेटच्या. धन्यवाद. आणि आता मात्र बघितलं आपण जर टेंबोडे संघाचा विचार केला तर एकाला 2 मध्ये कंटिन्युअसली कन्वर्ट करतायत. ओपनिंग जोडी आहे. आतापर्यंत आपण चेक केला 3 ओव्हरमध्ये 34 धावसंख्या. आता 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. सरासरी विचार केला स्पीडअप करायचं थोडं. 10.50चं रिक्वायर रन रेट आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 11.33चा आपण करंट रन रेट पाहतोय. क्वालिटी क्रिकेट चालू आहे. आदाईचं मैदान म्हटलं तर इथे चांगला क्रिकेट होतो. मैदानाचं सौंदर्य पहा. आपण जर पाहिलं तर पडगे टीमला 12 प्लेयर्स खेळत होते. रवी शेळके आणि तुम्ही जी तार आहे ही आमच्यासोबत फिल्डिंग करत होती आणि अनिल काकडेचा मला वाटतं मोठा फटका होता. तो लकीली पडगे टीमची तर लक तिथनं टर्न झाला आणि पडगे टीम जिंकली. मात्र आदाई संघाचा खेळ चांगला झाला. आदाई 40+ एक चांगलं क्रिकेट, नेहमी चांगलं क्रिकेट खेळतं. काल कुडावे संघाबरोबर सेम कंडिशन झालं. हे सर्वांसाठी आहे कारण त्यात अचानक तो बॉल जाऊन तिथे आदळणं आणि ते थांबणं. मग अशी पाळा वर्सेस आय थिंक कोणाची मॅच चालू आहे तिथे तेव्हा पण तर सेम झालं नेवाळीच्या विरुद्धात. तर चांगलं क्रिकेट चाललंय. 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज कैलास पाटील. एज आहे
एक धाव तर सहजरित्या पूर्ण, एका धावाने फरक पडत नाही, प्रेशर बिल्डअप करावं लागेल कारण आपल्याला स्कोर आता जर विचार केला तर आपल्याला डिफेंड करण्यामध्ये खूप कमी स्कोर आहे, तर त्यामुळे एक एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि खेळूपडे संघाला त्याचा विचार करावा लागेल, थोडं प्लॅनिंग करावं लागेल. 11 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट घडतंय आतापर्यंत. निवृत्ती 15 बॉलमध्ये 27 धावांवर खेळतोय. रमाकांत पाटीलचा विचार केला 4 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येवर खेळतोय. चांगला चेंडू टायमिंग साधण्यामध्ये यशस्वी होत आहे, बॅटच्या मिडल करण्यामध्ये यशस्वी होत आहे, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होत आहे. परत तेच फनी मुवमेंट आहे का नाही? यस, चांगलं डिफेन्स, चांगलं बॅकअप आणि या बॅकअपमुळे एक धावसंख्या वाचली. मात्र 10 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. आपण सर्वात चांगलं जर कोणाचं बॅकअप असेल ना तर विजयचं बॅकअप आहे. खेळूपाडा संघासाठी खूप सगळं करतोय विजय. प्रॉपर बॅकअप देण्यामध्ये यशस्वी होत आहे. टॅप केलं, एक धाव तर सहजरित्या पूर्ण, एका धावाने धावसंख्येचा स्कोर वाढतोय. 38 धावसंख्या, 9 बॉल चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. टेंबोडे संघाचा विचार केला यावर्षी खूप दर्जेदार क्रिकेट दाखवलं, खूप चांगलं क्रिकेट आहे. अजूनपर्यंत आपण जर क्रिकेट खेळाडू कक्षामध्ये विचार केला, शंकूसारखा फलंदाज अजून बाकी आहे जो यावर्षी चांगला फॉर्ममध्ये आहे आणि एक शांत स्वभावाचा व्यक्ती. आपण टेंबोडे संघाचा विचार केला, खूप चांगलं क्वालिटी क्रिकेट यावर्षी दिलंय. चांगलं टॅप केलंय, मोठा फटका आला का? यस यस, आणि या मोठ्या फटक्याने धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 44 वर. आता कुठेतरी चेस करत असताना हा षटकार नक्की फायदेशीर ठरेल. अजून कमबॅक करू शकतो. मग आपण पाहिलं लहू भोईरने असाच मोठा फटका दिला, त्यानंतर लहू भोईरचा कमबॅक पाहायला मिळाला आणि त्यानंतर काय तुफानी गोलंदाजी झाली सुभाष ठाकूरची आणि पडगे संघ तिथे मॅच नक्की जिंकला. तशाच पद्धतीने खेडूपाडा संघाला इथं कार्य करावं लागेल. 8 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. ज्या पद्धतीने लहूने काम केलं ते आता मात्र कैलासला करावं लागेल. आणि इथे चांगलं गुण करत असेल तर आपण जर बघितलं, रमाकांत पाटील सिंगल डबलवर डील करत होता, पण त्याला माहिती आहे की एकदा सेट झाल्यानंतर आय कॉन्टॅक्ट प्रॉपर झाल्यानंतर टायमिंग साधता येतो आणि फ्रंट फुटला आला आणि चांगलं कनेक्ट केलं. मात्र इथे पुढे आला आणि आता मात्र मोठी विकेट जी गरजेची होती खेडूपाडा संघाला ती मात्र मिळाली. रमाकांत बॅक टू पॅव्हिलियन आणि उर्वरित 7 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज. सात चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज. आता आला शंकुनाथ गडगे, एक चांगला ऑलराऊंडर. टेंबोडे संघाचा विचार केला तर या जोडीने एक पॉझिटिव्ह एनर्जी टेंबोडे संघामध्ये आणली आणि तो निवृत्ती भोईर आणि शंकुनाथ गडगे आता आपल्याला विकेटवर दिसतात आणि हे खूप महत्त्वाचं आहे. पण विचार केला तर कैलास पाटीलचा 5 चेंडूंमध्ये धावसंख्या खर्च केला 10 आणि महत्त्वाची विकेट मात्र गारद केली आहे. 7 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. चांगलं कनेक्ट केलं आहे, मिस टायमिंग आहे, एक धाव तो सहजरित्या पूर्ण, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करेल. निवृत्ती भोईरची रनिंग ॲक्शन जर पाहिली तर खूप सुंदर आहे. रनिंग ॲक्शनमध्ये जर त्याचा विचार केला तर आपण तो सहज धावतो, स्ट्रगल करत नाही, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतो आणि याचा नक्की फायदा होतोय. आपण विचार केला 6 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. डिफेंड करत असताना दोन्ही संघाच्या बाजूने मॅच आहे. अजूनपर्यंत मॅच निघू शकते कारण डिफेंड करत असताना या धावसंख्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. कम ऑन, लेट्स फाईट. दोन्ही संघाला म्हणेन चांगलं क्रिकेट दाखवा, क्वालिटी क्रिकेट, फाईट झालं पाहिजे, स्ट्रगल नाही, अटॅक झाला पाहिजे आणि तो अटॅकिंग क्रिकेट आपल्याला इथं पाहायला मिळेल. 40+ मॅचेस आहेत, वन साइडेड होणार नाही. दोन्ही संघाला तेवढीच संधी आहे. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. क्वालिटी क्रिकेट बघतोय प्रत्येक संघाच्या. आपण जर ब्रीद लेवल आहे ते हाय डाऊन होत असेल आणि ते क्रिकेट मात्र आता मैदानात घडतंय. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. मला रेकॉर्ड सांगतोय, रवी भोईर रे रायगड वर्सेस ठाणे 40+ जेव्हा मॅच झाली तर निलेश मात्रे
याचा विकेट घेण्यामध्ये रायगडचा एकच बॉलर यशस्वी झाला, तो रवी भोईर. या रवी भोईरने कित्येक वर्ष हिमांशू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कित्येक संघ पॅक केले. मग ते महाराष्ट्र लेवल असेल, रायगड असेल, पडवेल असेल, लोकल लेवलला असेल, पडगेही संघाला त्यांनी बरेच वर्ष पॅक केला. असा रवी भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मात्र 6 बॉलमध्ये 9 धावसंख्या डिफेंड करायचे आहेत. कित्येक रेकॉर्ड आहेत. 6 बॉलमध्ये फक्त 1 धावसंख्या पाहिजे होती, तेही रवी भोईरनी डिफेंड करत आणल्या होत्या. ही क्वालिटी क्रिकेट आहे. 6 चेंडूंमध्ये 5 विकेटचा विक्रम पण आहे रवी भोईरच्या नावावर. आणि तोच रवी भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. समोर फलंदाज निवृत्ती जो सेट झालाय, टेंबोडे संघासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. 6 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार येणारा काळ वेळ सांगेल. मात्र 6 चेंडूंमध्ये 9 धावा. बॉलिंगला मजा येणार, बॅटिंग बघायला मजा येणार. प्रेक्षक आतुर आहेत या मॅचचा रिझल्ट पाहण्यासाठी, कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघ माघार घेणार नाही. रवी भोईर समोर फलंदाज निवृत्ती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र वाईड आलाय. आणि काय घडलंय, थोडंसं लेग साईडच्या बाहेर गेला तर इंटरनॅशनल नेमचा जर आपण डिसिजन पाहिला तर तो वाईट आहे आणि अंपायरने तो वाईट दर्शवलाय. आणि या एक्स्ट्रा धावेने कुठेतरी थोडंसं बरं वाटलं असेल टेंबोडे टीमला. 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. काय घडणार येणारा काळ वेळ सांगेल. मात्र मॅच रंगणार. प्रेक्षक आतुर झालेत. आपण प्रेक्षकांच्या नजरा पूर्ण ग्राउंडवर आहेत. काय घडेल, काय बिघडेल, काय घडणार, प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके आता वाढत चाललेत. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. दोन्ही क्वालिटी बॅट्समन, क्वालिटी बॉलर आमने सामने. टॅप केलाय, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतील का? थोडासा फंबल झाला, कन्वर्ट केला एकाला 2 मध्ये. आणि या 2 धावेने संघ पॉझिटिव्हली पुढे जातोय, स्ट्रगल करतोय, हार्डवर्क करतोय, प्रयत्न करतोय. पहिला बॉलला स्ट्राईक घेतली होती, तोच आतापर्यंत बॅटिंग करतोय. ही सर्वात चांगली गोष्ट आहे टेंबोडे टीमसाठी. निवृत्ती हार मानणार नाहीये, कारण 5 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या पाहिजे. मात्र फायटर समोर पण आहे. जावेद अख्तर यांच्या काही मला लाईन्स आठवण येतात. या बॉल नंतर मी नक्की बोलून दाखवेन. थोडं ब्रेक आहे. तर जावेद अख्तर म्हणतात की फाइटर जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिल है, मंजिल है तो रास्ते है, रास्ते है तो फासले है, फासले है तो विश्वास है की फाइटर हमेशा जीतता है. आणि तो फाइटर कोण घडेल. मात्र इथं चांगली गोष्ट घडली आहे, ते म्हणजे टायमिंग साधलंय, गॅपमध्ये बॉल गेलाय आणि चौकार आलाय. आणि या चौकाराने आता मात्र मॅचचा जो तराजू आहे तो कुठेतरी टेंबोडे टीमकडे वळतोय. 4 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग करतोय, निवृत्ती फाईट करतोय, 1 हँडेड मॅच काढण्याचा प्रयत्न करतोय. आताही तो पॉझिटिव्ह आहे, कारण त्याला माहिती आहे की आपण क्रीजवर थांबण्याचा फायदा काय आहे. तर 4 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. नरेश भोईर, आपण जर विचार केला मुरबी संघाचा, 6 बॉलमध्ये 1 धावसंख्या डिफेंड केल्या होत्या. रवी भोईर यशस्वी होईल का 4 बॉलमध्ये 2 धावसंख्या डिफेंड करायला? रवी भोईर एक क्वालिटी गोलंदाज, मात्र बॅटिंग चांगली घडली आहे निवृत्तीकडून. 4 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार, मॅच तापली आहे. मात्र कोणत्याही पद्धतीने स्ट्रगल करत नाही, कनेक्टिंग चांगली आहे. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल, आणि टेंबोडे संघाने विजय प्रस्थापित केलाय. 4 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज होती आणि मॅच जिंकली आहे, ती म्हणजे टेंबोडे 40+. कॉंग्रॅच्युलेशन टेंबोडे 40+. आणि पुढील मॅचसाठी किडुपाडा संघ तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मला संधी दिली आदय टीमने कॉमेंट्री करण्याची, यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू प्रीतम पाटील सर. चला आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत. 20 बॉलमध्ये ज्या खेळाडूंना 38 धावांची दमदार इनिंग साकारली असे निवृत्ती भोईर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. उल्वेकर यांच्याकडून प्रीतम पाटील सर तुमच्यासाठी
₹200 कॅश प्राइज झाले तुमच्या समालोचनासाठी. आपण ते घ्यायचंय. हे असलेलं प्रेम आहे तुमच्यावर. या आपण मॅन ऑफ द मॅच दमदार बॅटिंग खरं तर त्यांनी केली. धन्यवाद सूरज उलवेकर, तुम्ही जो बक्षीस दिला यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. चला मॅच ऑन करूया आता आपण. चला बॅट्समन येऊ द्या मैदानामध्ये. तुम्हाला बॉल इथेच मिळतील.